मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। कुंभमेळ्यामुळे धार्मिक आध्यात्मिक महत्त्व असलेले नाशिक आगामी काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 14,015 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले। उद्योग कुंभात 314 उद्योगांसोबत करार करण्यात आले असून त्यातून 35,857 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। 31,945 कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये झालेली आहे। त्यातनं 66,000 रोजगारांची निर्मिती ही या ठिकाणी होते आणि मला आनंद आहे की एकूण जर नाशिकचा विचार केला तर झालेल्या करारांपैकी 77% करार जे आहेत हे कार्यान्वित झालेले आहेत। ते वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या ठिकाणी कार्यान्वित होत आहेत। व्हिएतनाममधील कंपनी विनग्रुप महाराष्ट्रामध्ये 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचं स्वागत केलंय। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 1 दिवसांच्या मुंबईच्या भेटीवर आले होते। या दरम्यान आयोजित केलेल्या इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं। महाराष्ट्र सरकारने आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठे निर्णय घेतलेले आहेत। आदिवासी विकास विभागाने 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीस मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली। त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होणार आहे। तसंच शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे 2026-27 पासून AI अँड मशीन लर्निंग सह 3 नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत। याशिवाय श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 4 महानगरांच्या प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। महानगर प्राधिकरणांनी सादर केलेल्या महत्त्वाच्या विषयांना या बैठकीमध्ये तातडीने मंजुरी देण्यात आली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा समितीच्या बैठकीत 4,150 कोटी 46 लाखांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे। मंत्रालयामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। भूसंपादन, पुनर्वसन आणि बाधित इमारतींच्या मोबदल्यापोटी तब्बल 2,026 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पुढील 50 वर्षांचा विचार करून पंढरपूर तीर्थक्षेत्रात केली जाणारी विकास कामं येत्या 2.5 वर्षात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात आधुनिकतेची नवी झेप घेते। देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार आणि संशोधन संस्था टाटा मेमोरियल सेंटर येथे अत्याधुनिक APTL प्रणालीची यशस्वी स्थापना करण्यात आली आहे। या स्वयंचलित ट्यूब लेबलिंग आणि बारकोडिंग तंत्रज्ञानामुळे निदान प्रक्रियेमध्ये अचूकता, गती आणि पारदर्शकता वाढणार आहे। मानवी त्रुटी कमी होऊन कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या निदानात अधिक विश्वासार्हता निर्माण होणार आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर या गावांना जोडणाऱ्या पुलाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। या पुलाचं 95% काम पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। जावळीच्या खोऱ्यात आणि कोयना नदीच्या पात्राने वेढलेल्या या भागाला जोडण्यासाठी या पुलाची निर्मिती करण्यात आली असून रस्ते मार्ग आणि व्ह्यूइंग गॅलरी अशी त्याची रचना असणार आहे। व्ह्यूइंग गॅलरी कंप्लीट झाल्यावर अगदी लोकांना या पुलाचा वापरही करता येईल, आनंदही घेता येईल आणि जवळपास या तापोळा अहिरच्या पुलामुळे 45 ते 50 किलोमीटरचा वळसा जो आहे या पुलामुळे लोकांचा वाचतो आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं। या कामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे। कुंडलिका नदी संवर्धन, पूर संरक्षक भिंत, शिवसृष्टी शिल्प उभारणी आणि भक्त निवास नूतनीकरण यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला। या दरम्यान सुनेत्रा पवार यांनी रायगडच्या ऐतिहासिक आणि सामाजिक वारशाचा गौरव करत कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं। विकास म्हणजे फक्त सिमेंटच्या इमारती किंवा रुंद रस्ते एवढाच नाही, तर सामान्य माणसाच्या जगण्यामध्ये कसा फरक पडेल हा आहे। श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, पर्यटन आणि रोजगार या सर्वांचाच समतोल साधणारा विकास घडवणं हीच आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेतून
ही आजची सर्व कामं सुरू आहेत. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते. पाहत रहा पुढारी न्यूज.